प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. स्तोत्रामधील हे शब्द आहेत आणि ह्या शब्दांना फार मोठी पार्श्वभूमी आहे. सर्वप्रथम एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की स्तोत्र संहिता पुस्तकामध्ये एकूण 22 प्रकारची स्तोत्रे आहेत. त्यातील काही स्तोत्रे ही राजेशाही प्रकारची स्तोत्रे आहेत. म्हणजे राजाच्या राज्याभिषेकाच्या वेळेला, राजाच्या विवाहाच्या वेळेला ही स्तोत्रे गायली जातात, वाचली जात असत. त्यातील स्तोत्र 118 हे तशाच प्रकारचं स्तोत्र आहे. कारण इस्रायलमध्ये राजाची मोठी परंपरा होती आणि ही राजांची परंपरा जी होती त्या परंपरेमध्ये साहजिकच काही गोष्टी राजेशाही थाटामध्ये केल्या जायच्या. उदाहरणार्थ राजकुमाराचा राज्याभिषेक आणि त्यानंतर त्याचं लग्न झालं नसेल तर त्याच्या लग्नाचा सोहळा, तो युद्धावर जात असेल तर त्याच्यासाठी आयोजित करण्यात आलेली मोठी प्रार्थना, अशा प्रकारची स्तोत्रे आपल्याला स्तोत्रसंहिता पुस्तकामध्ये वाचायला मिळतात. कालांतराने राजेशाही कारकीर्द संपली. इस्रायली लोक इतर राज्यांच्या बळी अधिकाराखाली गेले आणि त्यामुळे त्यांना गुलामगिरीचा अनुभव येऊ लागला. विशेष करून असिरियाने केलेला हल्ला, त्यानंतर बाबिलोनने केलेला हल्ला, त्यानंतर पर्शियाने केलेली करामुळे लयलूट, त्यानंतर ग्रीकांनी संस्कृतीमुळे केलेला हल्ला, अशा प्रकारची वेगवेगळ्या प्रकारची गुलामगिरी इस्रायली लोकांनी अनुभवायला सुरुवात केली. म्हणून ह्या गुलामगिरीतून मुक्त करणारा मुक्तिदाता मशिहा कधीतरी येईल अशी आशा ते बाळगून होते. जी स्तोत्रे राजेशाही वृत्तीची होती तीच स्तोत्रे आता मशिहा विषयक स्तोत्रे म्हणून गणली जाऊ लागली. आणि मग असा हा मशिहा परमेश्वर स्वतः पाठवणार आहे अशा प्रकारचा विचार रुळला आणि त्यानुसार लोक वाट पाहू लागले. प्रभूच्या नावाने येणारा हा मसीहा, प्रभूच्या नावाने येणारा हा राजा धन्यवादित असो, अशा प्रकारची भावना ते व्यक्त करू लागले. ही भावना दाविदाच्या बाबतीत अगदी चपखल बसणारी आहे. कारण शौल हा लोकांना हवा असलेला राजा होता, परंतु दावीद हा परमेश्वराला त्याच्या मनासारखा मिळालेला मेंढपाळ राजा होता. नंतर शल्मोनाने सुद्धा त्याची काही प्रमाणामध्ये जीवनामध्ये ओढली, म्हणजे त्याचं अनुकरण केलं. कालांतराने तो देखील फसला आणि त्याच्या राज्याचे 2 तुकडे झाले. म्हणून अशा प्रकारचा हा राजा लवकरच आपल्यामध्ये आता येणार आहे अशी भावना लोक व्यक्त करू लागले. प्रभू येशू ख्रिस्ताचं एकंदरीत कार्य आणि त्याने यरुशलेमेमध्ये केलेला प्रवेश पाहिल्यानंतर हेच स्तोत्र लोकांनी येशूसाठी लागू केलं आणि त्या ठिकाणी ते शब्द उच्चारलेले आपण स्पष्टपणे पाहतो. आणि मग पवित्र मिस्साबलीमध्ये आपण ज्या वेळेला पवित्र 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 अशा प्रकारचं जयघोष करत असतो, त्यावेळेला सुद्धा प्रभूच्या नावाने येणारा धन्य असे शब्द उच्चारत असतो. तो प्रभूच्या नावाने येणारा कोण असतो? साक्षात ख्रिस्त असतो. लवकरच भाकरीच्या रूपामध्ये आपल्यामध्ये उपस्थित होणार असतो. आपण आता आगमन काळामध्ये आहोत. प्रभूच्या नावाने येणारा राजा ह्याची आपण वाट पाहत आहोत. त्याविषयी आपली संकल्पना कशी आहे तपासून पाहूया. कदाचित आपली संकल्पना चुकीची असण्याची शक्यता आहे. आपल्याला असं वाटत असण्याची शक्यता आहे की एकदा हा राजा आला की सगळं काही आबादी आबाद होईल, सगळं काही आलबेल होईल. परंतु तसं कदाचित होणार सुद्धा नाही. ही कम्स टू डिस्टर्ब द कम्फर्टेड अँड टू कम्फर्ट द डिस्टर्ब्ड असं म्हटलं जातं की जे स्वतःला सुखासीन मानतात त्यांना तो अस्वस्थ करतो आणि जे अस्वस्थ आहेत त्यांना तो स्थिर स्थावर करतो. अशा प्रकारचा हा सम्राट आहे. हा सम्राट नुसता वैभवशाली नाही,
तर तो दुःख भोगण्यासाठी तयार असलेला सम्राट आहे. म्हणून प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो, असं आपण ज्या वेळेला म्हणतो, तेव्हा कोणत्या प्रकारचा राजा, कोणत्या प्रकारचा मशिहा आपल्या डोळ्यांसमोर असतो, आपण तपासून पाहिलं पाहिजे. जर आपण ही भावना व्यवस्थितपणे समजून घेतली, तर स्वतः देखील त्या राजाचं प्रतिरूप म्हणून ह्या जगात वावरू शकतो, की असा हा राजा कनवाळू आहे, ममताळू आहे, दयाळू आहे, मंद क्रोध आहे, दयासागर आहे. अरिष्ट आणल्याबद्दल त्याला वाईट वाटत असतं. रागास मंद आहे. लोकांविषयी त्याला कळवळा येतो. सतत लोकांच्या भल्याचं तो चिंतत असतो. त्याचे पाय एका ठिकाणी ठहरत नाही, कारण गरजवंतांच्या मदतीसाठी तो सतत धावत सुटलेला असतो. आणि त्याचबरोबर त्याचं परमेश्वराशी एक आगळं वेगळं सख्य असतं. हे सगळं आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनात पाहायला मिळतं. ते जेव्हा आपल्याही जीवनात पाहायला मिळेल, त्यावेळेला नक्कीच आपल्या जीवनात त्या राजाचं राज्य सुरू झालेलं असेल. तसं राज्य आपल्या जीवनात अवतरावं म्हणून परमेश्वराकडे विशेष कृपा आणि शक्ती मागूया. प्रभूचा गौरव असो, आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.